आणि यानंतर पाहूयात गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा गावगडा सुपरफास्ट मधून। गणेश चतुर्थीला अवघे काही तास शिल्लक राहिलेत। कोकणामध्ये गणेश मूर्ती शाळेमध्ये मूर्तिकार गणेशाच्या मूर्तींवरती अखेरचा हात फिरवतानाचं चित्र दिसतंय। हिंगोलीच्या वसमत शहरात स्वानंद गणेश मंडळाच्या बाप्पाचं आगमन पार पडलं। ढोलताशांच्या गजरात बाप्पा मोठ्या थाटात विराजमान झाला। मुंबईतून कोकणामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी आता कोकणातील रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानकावरती पाहायला मिळते। मोठ्या संख्येने गणेश भक्त आपापल्या गावी दाखल होत आहेत। चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील सरपंच आत्माराम खताळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार वितरण करण्यात आलाय। अहिल्यानगरमध्ये झालेल्या सरपंच सेवा संघ यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे। रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मालेगाव सोयगाव मार्गावरील अश्विन जाधव या इसमानं आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे। मुलींना नदीमध्ये फेकत त्यानं स्वतःही उडी मारून आपलं आयुष्य संपवले। मात्र स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे या स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालत बाप लेकीला वाचवण्यात आलेला आहे। येवला शहरातील निलख गल्ली पिंजार गल्ली भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रासलेत। नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यानं फोन उचलला नसल्यानं संतप्त नागरिकांनी महावितरणाचं कार्यालय गाठलंय। येवल्यामध्ये महावितरणाच्या कारभारावरती सध्या नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यानं फोन उचलला नसल्यानं संतप्त नागरिकांनी कार्यालय गाठलेलं आहे। गणेशोत्सवाचा उत्साह आता चहूकडे दिसू लागलाय। लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे। रंगीबेरंगी मूर्ती रांगेमध्ये ठेवून मूर्तिकार आता अखेरचा हात देताना दिसतायत। गेल्या 24 तासांपासून पुणे इंदोर मार्गावरील येवला ते मनमाड दरम्यान मोठी प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। याबाबत जय महाराष्ट्रानं बातमी दाखवताच आता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून येवल्यामध्ये अवजड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे।